केंद्रीय लोकसेवा आयोगाने नुकताच सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल घोषित केला असून यात गडचिरोलीचे रहिवासी रजत सुनील वाळके यांनी देशभरातून 514व्या क्रमांकाने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 1ली ते 12वी पर्यंत गडचिरोलीत शिक्षण घेतलेल्या रजत यांनी शिकवणी वर्ग न लावता 2013 मध्ये प्रथमच सुरू झालेली जेईई ही प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर नागपूरच्या NIT महाविद्यालयातून त्यांनी संगणकशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. 2018 मध्ये UPSCची CAPF ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांची ओरिसा राज्यात केंद्रीय राखीव दलाचे असिस्टंट कमांडंट म्हणून नियुक्ती झाली. धावपळीची नोकरी सांभाळून त्यांनी UPSC परीक्षेचा अभ्यास करून ती उत्तीर्ण केली. UPSCची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रजत यांनी ड्रीम बिग स्टार्ट टुडे असा संदेश दिला. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय संदेश दिला बघूया. माझं नाव रजत सुनील वाडके आहे. मी बॉर्न अँड ब्रॉटअप इन गडचिरोली. 1ली ते 12वी इनफॅक्ट गडचिरोलीमध्येच माझं एज्युकेशन झालेलं आहे. 12वी नंतर मी JEE मेन्स एक्झाम क्वालिफाय करून NIT नागपूरमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या फील्डमध्ये मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे. इयर 2017मध्ये माझा ग्रॅज्युएशन कंप्लीट झाला आहे. त्या सेम इयरला मी दिल्लीला गेलो प्रिपरेशन करण्यासाठी सिव्हिल सर्व्हिसेसची. आणखी लकीली 2018मध्ये मी CAPF एक्झाम UPSCच कंडक्ट करते ते CAPF एक्झाम क्वालिफाय केलो अँड ॲज अन असिस्टंट कमांडंट मी CRPFमध्ये भरती झालो 2022मध्ये. टिल नाव आतापर्यंत मी कंटिन्यू करून राहिलो ते जॉब. 2025ची सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये मला 514 रँक मिळालेला आहे. तर त्याच्यानंतर मला कोणती सर्व्हिस मिळणार हे तर सध्या फिक्स नाही आहे. बट स्टील मी जे पण सिव्हिल सर्व्हिसचे ॲस्पिरंट्स आणखी विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करीन की ड्रीम बिग अँड स्टार्ट टुडे. तुम्ही जेवढा तुमचा मोठा स्वप्न राहील तेवढे तुमचे मोठे एफर्ट्स राहतील. आणखी तेवढा जास्त त्याला अटेंड करण्याचे चान्सेस तुमचे वाढून जातील. ॲट द सेम टाईम लाईफमध्ये स्ट्रगल्स नेहमी राहतील, आणखी प्रॉब्लेम्स नेहमी राहतील. ॲट द सेम टाईम तुम्हाला टाईम पण नेहमी कमी मिळेल. बट तुमचा डेडिकेशन जर स्ट्रॉंग असेल तर तुमचा टार्गेट डेफिनेटली अचीव होईल. आणखी न्यू एज जनरेशनला मी हेच म्हणेन की स्टार्ट अर्ली, कारण की 21 इयर्स जे आहे ते IASचा एंट्री एज आहे. सो इफ यू स्टार्ट अर्ली यू हॅव ग्रेट चान्स टू बी इन IAS ॲट 21. थँक्यू.